बातम्या सविस्तर पाहूया। छत्रपती शिवरायांनी ज्या रायरेश्वर मंदिरातून हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली त्याच रायरेश्वर मंदिरावरून आता मोठा वाद निर्माण झालाय। शिवरायांनी स्वराज्य निर्मितीची शपथ घेतलेल्या या पवित्र स्थळाचा मालकी हक्क माजी मंत्री अनंतराव थोपटे यांच्या खासगी ट्रस्टकडे आहे। त्यामुळे मंदिराकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे। गेल्या अनेक वर्षांपासून रायरेश्वर मंदिर राज्य सरकारने आपल्या ताब्यात घ्यावं म्हणून गावकऱ्यांनी लढा उभा केलाय। मंदिराचा विकास आणि पर्यटकांच्या सुविधांसाठी या वादात सरकारने हस्तक्षेप करावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे। दरम्यान रायरेश्वर मंदिराच्या मालकीचा वाद नेमका काय आहे याबाबत जाणून घेऊया आमचे सहकारी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, रायरेश्वराबाबत नेमकं काय म्हणणं आहे गावकऱ्यांचं, काय आणि ट्रस्टचं काय म्हणणं आहे, काय एकूण सगळा वाद आहे? हे जे मंदिर आहे हे मंदिर कोणाच्या मालकीचं आहे ह्या संदर्भातला वाद हा आजचा नाहीये। तो अगदी 1991 सालापासूनच तो सुरू होता असं म्हणतात। विशेषतः केंद्रामध्ये वाजपेयींचं सरकार जेव्हा होतं तेव्हा ह्या मंदिराची मालकी ही राज्य सरकारकडे असावी आणि हे संरक्षित वास्तू म्हणून याचं जतन व्हावं, इथे पर्यटनाच्या दृष्टीने काही गोष्टी घडाव्यात अशा पद्धतीची मागणी तेव्हापासून केली गेली होती। तेव्हा आपल्या जळगावचे असलेले पण केंद्रामध्ये ग्रामविकास मंत्री असलेल्या अण्णा पाटील यांच्या माध्यमातून या ठिकाणी काही कामं झाली। विशेषतः ह्या रायरेश्वर पठाराच्या विकासाच्या दृष्टीनं पुण्याच्या जिल्हा परिषदेच्या डीपीडीसी मध्ये, पुणे जिल्हा परिषदेच्या आमसभेमध्ये काही सदस्यांनी, जे जिल्हा परिषदेचे सदस्य होते त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता असं म्हणतात। त्याबरोबर पुणे डीपीडीसी ची जी बैठक होती त्या बैठकीमध्ये रायरेश्वर पठार आणि मंदिराच्या विकासासाठी जवळपास 2.25 कोटी रुपयाचा निधी पण दिलेला होता। परंतु ह्या मंदिराच्या ह्या डागडुजी संदर्भामध्ये किंवा पठारावरती करायच्या विकास कामासंदर्भामध्ये याची मालकीच मुळात अनंतराव थोपटे यांच्या ट्रस्टकडे असल्यामुळं, बरं भले असं आहे की ते एज्युकेशन ट्रस्ट आहे, केवळ 10 रुपयाच्या बॉन्डवरती, आणि तेव्हा त्या 10 रुपयाचं मूल्य अर्थात आजच्या काही हजार रुपयापर्यंत असू शकतं। 1991 साली भोरच्या पंत सचिवांनी ही जमीन त्यांना बक्षीसपत्रानं दिली। आता ती बक्षीसपत्रानं देत असताना काय व्यवहार झाला आणि तो व्यवहार होत असताना मूळची किती मालमत्ता अनंतराव थोपटे यांच्या संस्थेला दिली होती हा खरा प्रश्न आहे। कारण असं म्हणतात आणि त्याचीच पडताळणी करावी असं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाच्या नेत्यांचं इथल्या म्हणणं आहे की मुळात दोनच संपत्ती अशी होती जे दोनच गट असे होते की जे अनंतराव थोपटे यांच्या रायरेश्वर पठार मंडळ ह्या 2 गटाची हस्तांतराची परवानगी दिली होती। पण नंतर जवळपास इथे असलेली सगळीच जमीन, आता हे पठार सुद्धा 11 किलोमीटर लांब, 1.5 किलोमीटर रुंद असं हे पठार आहे आणि हे पठार, या पठारावरचं हे मंदिर हे सुद्धा त्या ट्रस्टकडे आलं आणि मग त्या सगळ्या व्यवहाराची चौकशी करावी यासाठी काही आंदोलनं झाली, सभागृहामध्ये पण प्रश्न विचारले गेले। ह्यावेळेच्या विधानसभा निवडणुकीच्या आधी भोरमध्ये 10 दिवस उपोषण झालं, परंतु संग्राम थोपटे असतील किंवा अनंतराव थोपटे असतील यांच्याकडनं ह्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही अशा पद्धतीची इथल्या लोकांची जनभावना आहे। जे डीपीडीसी मध्ये असतील किंवा जिल्हा परिषदेच्या आमसभेनं मंजूर केलेले निधी असतील तो निधी सुद्धा या मंदिरासाठी खर्च केला जाऊ शकत नाही असं ह्या लोकांचं म्हणणं आहे। आणि मूळ जो भाव आहे तो एवढाच आहे की राज्यातलं कुठलंही मंदिर, कुठलंही धरण, कुठलाही किल्ला हा खासगी मालकीचा असू शकत नाही आणि असा किल्ला, असं मंदिर की जिथे शिवछत्रपतींनी स्वतः स्वराज्याच्या निर्मितीची शपथ घेतली तो तर कुणाच्या खासगी मालकीचा कसा असू शकतो असं ह्या आंदोलकाचं म्हणणं आहे। धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। दरम्यान ऐतिहासिक वारसा खासगी मालकीत गेला आणि त्यामुळे मंदिराच्या खासगीकरणावरून गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, त्यांची मागणी काय आहे, पाहूया एकदा। फरक काही नाही, एक कसं आहे, एक तर डागडुजी मंदिराची होणं गरजेचं आहे। तिथे पुजारी आम्ही आता महाराजांच्या काळापासून, महाराजांनी जंगम नावाचा कर्नाटकवरून गजेंद्रगड इथून पुजारी ठेवला, त्यांचे वंशज आज आम्ही आहोत। आज आमच्याकडे ते मंदिर पाहिजेच की इथे स्थानिक लोकांच्या नावावरती असावं, इनामी जमीन ही जंगम लोकांच्या नावावर असावी, बाकी काय नाही। दुसरं आता कसं होईल की काही कालांतरानंतर जो आज राजकीय शास्त्रात कोणी असेल तर त्यांनी ते बघवलं नाही पाहिजे किंवा एकच पुजारी असं। तर या मंदिराच्या मालकीवरून संग्राम थोपटे यांच्या कुटुंबियांवर आरोप होत आहेत। यावर संग्राम थोपटे यांनी काय स्पष्टीकरण दिलंय पाहूया।
आता मूळ उद्देश असा आहे की जे काय आरोप करणारे व्यक्ती आहेत त्यांनी आरोप असा केला की ही जागा अनंतराव थोपटे यांनी हडप केली. मुळामध्ये ही जागा हडप केलेली नसून ही बक्षीसपत्रानं राजे पंत सचिव यांनी या संस्थेला बक्षीसपत्रानं दिलेली आहे. दुसरी गोष्ट, जी जागा बक्षीसपत्रानं दिली त्या जागेमध्ये आजपर्यंत राज्य सरकार असेल, जिल्हा परिषद असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या कुठल्या एजन्सी असतील यांनी वेगवेगळी कामं त्या ठिकाणी आजपर्यंत केलेली आहेत. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर शाळा खोल्या बांधकाम असेल, अंगणवाडी इमारत असेल, शेडचं काम असेल, आत्ता नव्यानं सुरू असणारं पुरातत्व विभागाचं काम असेल किंवा पर्यटन विभागाच्या माध्यमातून करण्यात येत असलेली कामं असतील. अनेक कामं, कोट्यवधी रुपयाची कामं या जागेमध्ये झालेली आहेत. आणि आजपर्यंत संस्था म्हणून सातबारावरती जरी त्याचं नाव असलं तरीसुद्धा सरकार म्हणून आमच्याकडं सुद्धा कधी हरकत किंवा ना हरकत प्रमाणपत्र मागण्याचा त्यांनी प्रश्न केलेला नाही. आणि तो प्रश्नही येत नाही, कारण की जिथं सरकारचं काम त्या ठिकाणी होतं आहे तिथे या संस्थेने सुद्धा कधी हरकत आजपर्यंत नोंदवलेली नाही किंवा कोणालाही पर्यटक असेल किंवा स्थानिकांना सुद्धा त्या ठिकाणी तिथं कुठलाही संस्थेच्या वतीनं त्रास झालेला नाही. एवढंच नव्हे तर दुसरी गोष्ट म्हणजे संस्थेचा साधा बोर्डसुद्धा त्या जागेवरती नाही आहे. कंपाऊंड तर लांबच राहिलं. आणि मग अशा परिस्थितीत केवळ निवडणुकीच्या माध्यमातून निवडणुकीला कुठंतरी त्या ठिकाणी वेगळा मुद्दा निर्माण करण्याचा प्रयत्न काही विरोधक मंडळींनी केला. मी कायदेशीर प्रक्रियेद्वारे माननीय न्यायालयामध्ये त्या ठिकाणी याचिका दाखल केली, दाद फिर्याद मागितली. काही मंडळींनी माझ्या विरोधात उपोषण त्या ठिकाणी केलं. त्यांच्याविरुद्ध क्रिमिनल केस मी कोर्टमध्ये फाईल केल्यात. माननीय न्यायालयाने सुद्धा आदेश त्यांना त्यांचं म्हणणं मांडण्याच्या संदर्भामध्ये दिलेले आहेत. योग्य तो न्याय निवाडा आता पुढं होईल अशी अपेक्षा आहे.